नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। अजून ई-केवायसी केली नसेल तर लवकर करा, कारण 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। ई-केवायसी केली नसेल तर पुढचा हप्ता थांबू शकतो, नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं। घाबरू नका, मी तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून देते। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा, आजच संपर्क करा, उशीर करू नका। लाडकी बहीण योजना ई-केवायसी आताच करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत सध्या महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। विशेषतः दुबार ई-केवायसी करावी लागेल का? हप्ते बंद होणार का? आधी केलेली केवायसी वैध आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत। एकही पॉइंट स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आता बघूया सध्या नेमका गोंधळ काय आहे। मित्रांनो, सध्या सोशल मीडिया आणि काही प्रसार माध्यमातून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत की ज्यांनी आधी केवायसी केली आहे त्यांनी पुन्हा केवायसी केली नाही तर हप्ते बंद होतील। यामुळे अनेक महिलांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झालेला आहे। म्हणूनच आज आपण खरी परिस्थिती काय आहे ते समजून घेणार आहोत। ई-केवायसी साठी सध्याची अंतिम तारीख काय? लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। म्हणजेच अजूनही ई-केवायसी साठी काही दिवस शिल्लक आहेत। घाईघाईत घाबरण्याचं कारण नाही। आधी ई-केवायसी केलेल्या महिलांनी पुन्हा ई-केवायसी करावी का? मित्रांनो, यासाठी सरकारकडून नवीन जी-आर नुसार एक पर्याय देण्यात आलेला आहे। ज्या महिलांनी आधी ई-केवायसी केलेली आहे पण त्यावेळी चुकीची उत्तरे दिली असतील किंवा सर्व्हर डाऊन एररमुळे शंका वाटत असेल किंवा माझी ई-केवायसी पूर्ण झाली नाही असा संभ्रम असेल, अशा महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्ती किंवा दुबार ई-केवायसीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नवीन ई-केवायसी मध्ये काय बदल होणार आहेत? नवीन केवायसी मध्ये काय बदल आहेत? मित्रांनो, आधीच्या ई-केवायसी प्रश्नांमध्ये आणि आताच्या प्रश्नांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आता ई-केवायसी करताना प्रामुख्याने हे प्रश्न विचारले जात आहेत: तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? घरातील कोणी पेन्शन घेत आहे का? याशिवाय विधवा महिलांसाठी वेगळा पर्याय, एकल महिलांसाठी वेगळा पर्याय, घटस्फोटित महिलांसाठी वेगळा पर्याय, अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र पर्याय, अशा पद्धतीने सोप्या आणि स्पष्ट पर्यायासह ई-केवायसी प्रक्रिया दिलेली आहे। ई-केवायसी न केल्यास काय होणार? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। सध्या तरी ई-केवायसी न केलेल्या महिलांचे हप्ते बंद केले नाहीत, परंतु योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी ई-केवायसी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे। फेब्रुवारी महिन्यापासून येणारे हप्ते ई-केवायसी न केलेल्या महिलांना बंद होऊ शकतात। म्हणजेच ई-केवायसी करणे पुढे बंधनकारक असणार आहे। पुढे ई-केवायसी संधी मिळेल का? मित्रांनो, जर एखाद्या महिलांची ई-केवायसी राहिली आणि त्यांचे हप्ते बंद झाले तर पुढील ई-केवायसी स्लॉट जून महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच तेव्हापर्यंत पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे आताच ई-केवायसी करणे फायदेशीर आहे। सरकार मुदतवाढ देणार का? राज्यातील एकूण लाभार्थी संख्या आणि आतापर्यंत झालेली ई-केवायसी हे पाहता अजूनही मोठ्या प्रमाणात महिला लाभार्थी बाकी आहेत। त्यामुळे सरकारकडून 15 जानेवारी किंवा 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते, पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही। नेमका निष्कर्ष काय? आधी ई-केवायसी योग्य केली असेल दुबार करणे बंधनकारक नाही। संभ्रम असेल तर दुबार ई-केवायसी करू शकता। अजून ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ करून घ्या, मुदतवाढीची वाट पाहू नका। मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। तुमचं ई-केवायसी पूर्ण झालं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा सरकारी योजना आणि जी-आर अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर दररोज अपडेट हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया पुढच्या अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।